प्रचार करण्यासाठी आता अवघे 5 दिवस उरलेले आहेत। शरद पवारांच्या आज पुण्यात 2 सभा आहेत, दुसरीकडे संभाजीनगर, शिर्डी आणि अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत। अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये अजित पवारांच्या 3 सभा होणार आहेत। राज ठाकरेंच्या 2 सभा आज पुण्यात, तर नितीन गडकरी आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, गडकरींच्या आज 5 सभा होणार आहेत। पण बघतोय आज सुद्धा रेकॉर्ड ब्रेक सभांचा दिवस आहे। देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातले सगळे दिग्गज नेते आजच्या दिवशी प्रचाराच्या मैदानात, कारण अवघे 5 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे अगदी धूमधडक्यात सगळ्यांचाच प्रचार सुरू आहे। आपण बघतोय आज शरद पवारांच्या पुण्यात 2 सभा, तर संभाजीनगर, शिर्डी, अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत। अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये अजित पवारांच्या 3 सभा आहेत, तर राज ठाकरेंच्या 2 सभा पुण्यात आहेत। आणि नितीन गडकरी सुद्धा आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, गडकरींच्या आज 5 सभा आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिर्डी आणि संभाजीनगरात सभा आपण बघतोय। विधानसभेच्या प्रचाराला अवघे 5 दिवस उरलेले आहेत। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपासून ते राज्याच्या राजकारणातले सगळे बडे नेते आजच्या दिवशी प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। मग ते शरद पवार असतील, अजित पवार असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सगळे आजच्या दिवशी प्रचाराच्या मैदानात। राज्यात नेमका कसा आहे सभांचा धडाका, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नीट बघून घेऊ। शरद पवारांची सभा आहे खडकवासल्याला संध्याकाळी 5 वाजता। पुणे कॅन्टोन्मेंट येथे त्यांची सभा आहे संध्याकाळी 7 वाजता। आणि उद्धव ठाकरेंची सभा छत्रपती संभाजीनगर संध्याकाळी 7 वाजता। शिर्डीत दुपारी 1 वाजता सभा आहे आणि अहिल्यानगरमध्ये दुपारी 2 वाजता सभा। अजित पवारांची निफाड येथे सभा आहे सकाळी 11 वाजता। दिंडोरीत 1:30 वाजता सभा आहे आणि सिन्नरला संध्याकाळी 4 वाजता। कोपरगाव येथे संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांची सभा। राज ठाकरेंची आज हडपसरमध्ये पुण्यात संध्याकाळी 5 वाजता सभा आहे।